नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ करू शकता. हमालाचे अचानक वराईची भाववाढ, काम करण्यासाठी काम बंद आंदोलन. या ठिकाणी बघितलं, भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन, शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कांदा लिलाव बंद. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे घोडेगाव उपबाजार शनिवारी 2 ऑगस्ट अचानक हमालाची वराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांचा विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर सायंकाळी लिलाव सुरू झाले. माथाडी कामगार उपायुक्तांनी नुकतीच कांदा वराईमध्ये 2 रुपयाची वाढ केल्याचा आदेश काढला. या आदेशानुसार वराईमध्ये भाववाढ करण्याची मागणी करीत घोडेगाव येथील हमालांनी शनिवारी अचानक काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस या ठिकाणी शेतकऱ्यांचा कडाडून विरोध करीत कांदा लिलाव बंद ठेवले. सध्या हमालांना 1 क्विंटलला 11 रुपये 88 पैसे मिळाली, तर 1 रुपया गुणी वराई हमालदारांना मिळते. या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या ठिकाणी बघितलं 3 रुपये वराई करण्याची मागणी एकंदरीतच या ठिकाणी केली. त्यास शेतकऱ्यांनी विरोध करून लिलाव बंद ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत लिलाव बंद होते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून आजचा दिवस लिलाव करून घ्या, सोमवारपासून कांदा लिलाव बंद ठेवू असे सांगितल्यानंतर सायंकाळी 4:30 नंतर कांदा लिलाव सुरू झाले. रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होते. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात 3 रुपये प्रतिगुणी वराई म्हणजे 200 पट वाढीचा आदेश माथाडी कामगार उपायुक्तांनी काढले. याबाबत शेतकऱ्यांनी प्रतिनिधी कुठलीही प्रोत्साहन दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. महेश निकम कांदा उत्पादक देवगाव यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.